वळत पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक सुरू आहे। कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे। मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार पाहायला मिळतोय। सॅटेलाइट सर्वेची कागदपत्र दाखवण्यास अधिकाऱ्यांची चालढकल सुरू आहे। मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वेचा प्रकल्प जाहीर होताच अनेक अधिकाऱ्यांनी आपसात संगनमत करून पालघर जिल्ह्यात बोगस प्रकल्पग्रस्तांची नावे देऊन चाळी उभारल्यात। या ठिकाणी किमान 2000 घर बांधून सरकारची लूट केल्याची माहिती लोकशाही मराठीच्या सूत्रांची आणि देशासाठी प्रतिष्ठित असलेल्या प्रकल्पात अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पावर देशासह संपूर्ण जगाचं लक्ष आहे आणि भारतातील हा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला प्रकल्प आहे। 2 राज्यातून जाणाऱ्या या प्रकल्पावर महाराष्ट्र, गुजरात आणि त्यासोबतच केंद्र सरकारचं देखील बारीक लक्ष आहे। महाराष्ट्रात बुलेट ट्रेनचे बोईसर, वसई, ठाणे आणि बीकेसी असे 4 स्टेशन्स आहेत। ज्या परिसरातून बुलेट ट्रेन जाणार आहे त्या ठिकाणी जमीन अधिग्रहण करताना काही अधिकारी आणि स्थानिकांनी संगनमत करून या ठिकाणी चाळीच्या स्वरूपात बेनामी घरं उभारली आहेत। आपल्याकडनं जी माहिती भेटली आहे त्यामध्ये बुलेट ट्रेन मधले घरांना मोबदल्याच्या बाबतीमधली एक तक्रार आपल्या हेड ऑफिसला आलेली आहे। सध्या स्थितीत जे मी आमचे लँड ॲक्विजिशन ऑफिसर आणि बुलेट ट्रेनचे अधिकारी यांच्याकडनं माहिती घेतली त्यातनं असं दिसतोय की 131 घरांना त्यांनी मोबदला दिला आणि डिमॉलिश केलेले आहे। या सर्व प्रकरणाची योग्य ती चौकशी करून आपण जे सर्व डिटेल्स आहे आणि जर काही चुकलं असेल तर कारवाई करण्याचेही आदेश दिलेले आहेत आणि निश्चित यामध्ये आम्ही सखोल चौकशी करून हा विषय मार्गी लावू। चौकशी मी करणार आहे कारण आजच सकाळी मी एका न्यूजच्या माध्यमातून ते बघितलं। माझ्याकडे एक पत्र आलं आहे की बुलेट ट्रेन बांधताना काही लोकांनी तिथे परस्परच त्यांनी काही बांधकामं केले, त्या बांधकामातून जास्त मोबदला उचलला आहे। ते चौकशी करणार आणि त्यावर कडक कारवाई करणार। किती लोक प्रकल्प बाधित आहे? प्रकल्प बाधितांचे रहिवाशी दाखले, त्यांची घरपट्टी संबंधी सर्व कागदपत्रांची खातरजमा केली गेली आहे का? प्रकल्प बाधितांना कोणत्या निकषावर मोबदला देण्यात आलाय? बुलेट ट्रेनच्या मार्गावरील बाधित बांधकामाबद्दल किती सर्वेक्षण करण्यात आलेली आहे? प्रकल्प बाधितांच्या मोबदल्याची मूळ कागदपत्र दाखवण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ काय? सर्वेक्षणादरम्यान काढलेली जमिनीची आणि बांधकामाची जिओ टॅग केलेली छायाचित्र किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग सार्वजनिक का करत नाहीत? ज्या प्रकल्पग्रस्तांच्या घरांना मोबदला मंजूर करण्यात येऊन जी घरं निष्कासित करण्यात दिरंगाई का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।